नमस्कार मंडळी, मी प्रोफेसर कैलास गोरे. आज आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग. यामध्ये परवाच RCB आणि पंजाब या दोन संघांमध्ये सामना झाला आणि यामध्ये अंतिम विजय हा RCBचा झाला. आणि कर्नाटक सरकारने असा निर्णय घेतला की विजय संघाची जोरदार मिरवणूक व्हायला हवी आणि ती एका स्टेडियममध्ये अरेंज देखील करण्यात आलं. त्या दरम्यान फॅन्स इतके आक्रमक आणि इतके उत्साही होते की त्या विजयी मिरवणुकीच्या दरम्यान त्या स्टेडियममध्ये चेंगराचेंगरीमध्ये अक्षरशः 11 लोकांना आपला प्राण गमवावा लागला. आता ही जी पिढी आहे, तरुणाई आहे, ही IPLच नव्हे तर ह्या अशा असणाऱ्या रंजक गोष्टीमध्ये वाहवत चाललेली आहे. त्यांचं ते वाहवत जाणं हे कशा प्रकारे कमी करता येईल ह्या विषयावरची आपली ही सविस्तर चर्चा आहे. इंडियन प्रीमियर लीग जवळपास 18 ते 20 वर्ष भारतामध्ये खेळवली जाते. त्यामध्ये प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडू असतात, काही राखीवही असतात. त्यांची विशिष्ट पद्धतीने बोली लावून त्या संघाला विकत घेतलं जातं आणि त्यामध्ये कॅप्टन, उपकॅप्टन अशा प्रकारे सर्व गोष्टी रचल्या जातात. हा विषय जरी बोलीचा असला तरी पैसे कमवणारा संघ, विकत घेतलेले खेळाडू आणि त्याला प्रायोजक तत्वावर मिळत असलेल्या जाहिराती, ह्या सगळ्यामध्ये प्रेक्षक वर्ग हा फक्त आणि फक्त प्रेक्षकच राहतो. त्यामुळं मला नवीन पिढीला हात जोडून विनंती करायची आहे, खेळ भावनेनं खेळाकडे बघायची ही वेळ आलेली आहे. तुम्ही आता खेळ भावनेनं खेळाकडे न बघता काही वेळेला हा तुझा संघ आहे, हा मुंबई इंडियन्स आहे, असं आहे तसं आहे, त्यामुळे स्पर्धा लागते आणि तरुणाई जी आहे तर त्यामध्ये वावहत चाललेली आहे. अक्षरशः तरुणाई एकामेकांचे खून देखील झालेले बघायला मिळते. 2 गटामध्ये हाणामारी, 2 गटामध्ये मारामाऱ्या, वेगळ्याच काही स्टेटस लावण्यावरून, कोणत्याही गोष्टीवरून हाणामारी, भांडणं, अशा प्रकारे आपल्या भारतामध्येच हे सगळे संघ, सगळ्या राज्यांची नावं असलेले हे सगळे संघ आणि ह्यामध्ये जी होत असलेली जी हेळसांड आहे, जे आपल्या आपल्या राज्यामध्येच जणू काय की IPLच्या दरम्यान एक मोठा तणाव आल्यासारखं, मोठा एक फुगा आल्यासारखं तणावाचा जाणवतो. आपण आता एक गोष्ट निश्चितच लक्षात घ्यायला हवी. RCB असू द्या, मुंबई इंडियन्स असू द्या, चेन्नई सुपर किंग असू द्या, पंजाब असू द्या, राजस्थान असू द्या, कोणताही संघ असू द्या, त्या संघाला त्या खेळ भावनेनं बघणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तो संघ जणू काय तुमच्या स्वतःच्या मालकीचा आहे, तुम्हाला त्यातून खूप काही बेनिफिट्स मिळणार आहेत, अशा आविर्भावात अजिबात वावरू नका, कारण हे तुमच्यासाठी धोकादायक आणि घातकी ठरू शकतं. तुमचा असणारा खेळाविषयी आवड, तुमचा स्नेह, खेळाविषयी असणारी तुमची आपुलकी ही खेळापुरती मर्यादित ठेवा. तुम्ही जर ही विजयाची मिरवणूक जर घरामध्ये बसून अनुभवली असती तर तुम्हाला तुमचे प्राण गमवावे लागले नसते, किंवा कदाचित त्याही पुढे जाऊन पैसे घेतले प्रत्येक खेळाडूने, मॅच झाली स्टेडियमवर, त्या स्टेडियमचाही लाखो करोडो रुपयांचा फायदा झाला, ज्या व्यक्तीनं हा संघ विकत घेतला त्यांचाही फायदा झाला, प्रायोजक तत्वावर ज्या ऍड्स होत्या त्यांचाही फायदा झाला. मित्रांनो, मला सांगा, तुम्ही गेले अनेक दिवस, महिना 2 महिने IPL बघताय, त्यामधून तुमचा किती फायदा झाला? ह्या झाल्या फायद्या तोट्याच्या गोष्टी. परंतु वेळ ज्यावेळी मृत्यूशय्येवर येते त्यावेळी ही मात्र गोष्ट आता सर्वांनी सुधारणा करण्यामध्ये पाहायला हवी. म्हणजेच काय, IPL हा आता मर्यादेचा खेळ राहिला नसून तो आता भावनांचा खेळ झालाय, असं सर्वत्र वातावरण दिसत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात घ्यायला हवी की हा फक्त भावनांचा खेळ राहिलेला नसून आता हे मृत्यूपर्यंत पोहोचलं गेलंय.
आणि हे मृत्यू जर थांबवायचे असतील, ह्या गटातटामध्ये होत असणारे गैरसमज, माऱ्या खून, हे जर थांबवायचं असेल तर सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे. मित्रांनो, 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भामध्ये आपली आई आपल्याला ठेवते, पालन पोषण करते. त्यानंतर आपला जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर देखील आपल्याला लहानाचं मोठं ती आई करत असते. त्या आईचा विचार करा, त्या वडिलांचा विचार करा, त्या सर्व नातेवाईकांचा विचार करा आणि मग असले पावलं उचला की जी पावलं तुम्हाला मृत्यूसारख्या महाभयंकर खाईत लोटवतील. असल्या सगळ्या गोष्टीपासून मित्रांनो दूर राहा. IPL तुमच्या घरामध्ये येऊन कुठलंही संकट दूर करणार नाही. एवन आत्ता तुम्हाला लाखो करोडोची संपत्ती जरी दिली आणि तुम्हाला सांगितलं की आत्ता जेवढे 11 जीव गेलेले आहेत तेवढे RCB टीमच्या सगळ्यांना सांगा आणि त्यांचा प्रत्येकी 1 लाख रुपये देऊन त्यांचा प्रत्येकी जीव घ्या, तर ते जीव देतील का? लाखोची करोडोची संपत्ती जरी त्यांना दिली तर ते जीव देतील का? नाहीत देणार. तुम्हालाही माहिती असायला हवं. तुम्ही तुमचं महत्व वाढवून ठेवा. त्या खेळाडूंनी त्यांचं महत्व वाढवलंय. खेळाडू त्यांच्या जागेवरती बरोबर आहेत, त्यांच्या टीम लीडर्स आहेत ते बरोबर आहेत, इतर सगळ्या गोष्टी त्यांच्या जागेवर बरोबर आहेत. फक्त चुकतंय ते तुमचं. तुम्ही चुकू नका. खरा खेळ जो आहे तो टेस्ट क्रिकेट हा खरा खेळ आहे, लक्षात घ्या. हे असं 10 ओव्हर 5 ओव्हरचा जो खेळ आहे ना, हो खरा खेळ नाहीये. टेस्ट क्रिकेटच्या मैदानामध्ये जो उशिरापर्यंत टिकतो, जो उशिरापर्यंत राहतो आणि त्याची बॅटिंग करण्याची क्षमता तुम्हाला जाणवत असेल बघा. जुने खेळाडू किती 1.5 2 दिवस टेस्टच्या मैदानामध्ये असायचे. हा खरा खेळ आहे. काही बॉलर सलग 15-20 ओव्हर टाकतात. स्पिनर आहेत ते 20-25 ओव्हर करतात एका दिवसभरामध्ये, त्यांचा स्पेल असतो. एवढी क्षमता आजच्या खेळाडूंमध्ये राहिलेली नाहीये. आणि तुम्हालाही असं भपका, ते मोठमोठ्या जाहिराती, त्यानंतर रमी सर्कल, ह्या सगळ्या गोष्टींचं आकर्षण, त्या स्टेडियममध्ये नाचत असणाऱ्या चिअर गर्ल्स, ह्या सगळ्या गोष्टींचं आकर्षण तुम्हाला असल्या कारणानं खरा जो खेळ आहे तो विसरून तुम्ही ह्या वास्तविक जगातून बाहेर पडून एका वेगळ्या जादुई दुनियेमध्ये जगत आहात असं तुम्हाला थोड्या वेळापुरतं वाटतं. IPL संपल्यानंतर तुम्हाला असं जाणवतं की मी 1-2 महिने ह्या IPL बघण्याच्या नादात माझी वाया घालवलेली आहेत. त्यामुळं इथून पुढच्या काळात आपलं कुटुंब, आपला काम, आपला व्यवसाय, ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक हँडल करून उद्याच्या येणाऱ्या IPL मध्ये तुम्ही घरामध्ये बसून किंवा जास्तीत जास्त त्या गोष्टीची लत किंवा त्या गोष्टीचं व्यसन न लागू देता IPL कडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची खूप गरज आजच्या समाजापुढे आहे. आणि हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या अशा मित्रांना शेअर करा की जे जास्त IPL किंवा रमी सर्कल किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ॲडिक्ट होत चाललेले आहेत, या सगळ्या गोष्टींचं त्यांना व्यसन लागत चाललेलं आहे. अशा सर्व लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचं आयुष्य सुधारेल, त्यांच्या आयुष्यामध्ये सुधारणा होतील. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. प्रोफेसर कैलास गोरे. धन्यवाद.